आणि पहलगाममधली घटना जी आहे ती जरी आज त्याची चर्चा होत असली आणि हिंदूंना निवडून निवडून मारण्यात आलं असलं असं सांगितलं जाते आणि सगळ्या त्या लोकांनी पीडितांनी हे सांगितलेलं आहे, पण तरी देखील ही काय पहिली घटना नाही अशी. हिंदूंवर अत्याचार हे जम्मू काश्मीरमध्ये अनेक वर्षांपासून झालेले आहेत. 90च्या दशकामध्ये ते हिंदूंना तिथून पळवून लावण्यात आलेलं आहे. त्यांची घरदारं जी आहेत ती ताब्यात घेण्यात आलेली आहेत. तिथे आज हिंदू राहत नाहीये, तिथे तिकडचे स्थानिक मुस्लिम राहत आहेत. त्यांनी ती घरं जी आहेत ती स्वतःच्या नावावर केली असतील किंवा स्वतःच्या जमिनी घेतल्या असतील. आजही तिकडचा जो हिंदू जो पळून गेला तेव्हाच्या काळातला आणि त्यांच्या आजच्या ज्या काही पिढ्या आहेत त्या प्रतीक्षेत आहेत आम्हाला पुन्हा तिकडे जायचंय. त्याविषयी कोणी काय बोलतं का? आता या निमित्ताने जर भाईचाऱ्याची आणि बंधुतेची चर्चा होतेच आहे तर मग त्याची चर्चा व्हायला पाहिजे या विषयाची, की जे लोक तिकडून पळवून लावण्यात आले, हाकलून लावण्यात आलं जाहीररित्या, असं नाही की एखाद दुसरी घटना घडलेली, मोठ्या प्रमाणावर काश्मीर खोऱ्यातले सगळे हिंदू जे ते पळवून लावण्यात आले.